तर आजच्या दिवसातील पहिला मॅच जस्ट आपण पाहिल्यानंतर श्री मुंडे स्फूट काजूपाडा आणि विघ्नहर्ता स्फूट बेलकड या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. जरूर चांगला मॅच, कदाचित पहिला मॅच आणि गुड मॅच मला आणि प्रेक्षकांना जर पाहायला मिळू शकतोय. दोन दोन अंपायर्स असतील जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या पॅनलवर त्यांची निवड, म्हणजे त्याप्रमाणे विकास वळवी, मॅनफ्रॉम नागले, प्रत्येक नियम वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे समजावले जातात. ते नियम त्यांना सुद्धा माहिती आहे. दुसऱ्या बाजूने अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वॉडलॅग अंपायरच्या भूमिकेत सुरेंद्रजी घाटार वसई या विभागातून बिलॉंग करतात आणि त्यांना सुद्धा आपण पाहिलं तर खूप चांगलं रोल आपल्याला पाहायला मिळतात. जरूर आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन जो आपल्याला पाहायला मिळाला, घरी जो क्षेत्र आपण पाहिले म्हणजे तिथे डिक्लेरेशन झोन आपल्याला मिळते, म्हणजेच जवळजवळ जो पट्टा आपल्याला पाहायला मिळतंय अर्धा पट्टा बाउंड्री नक्कीच जे आहे. त्याचप्रमाणे डीप म्हणजे लॉंग लेगचं क्षेत्र सुद्धा आपण पाहिलं आणि पाठीमागे विकेट किपरच्या म्हणजे डिक्लेरेशन झोन आहे. आणि प्रत्येक खेळाडूने नक्की ज्याची माहिती असायला हवी. प्रत्येक खेळाडू खेळले सुद्धा तरी सुद्धा मी ही माहिती तुमच्यापर्यंत देण्याचं कार्य करतो आहे. ही स्पर्धा एक आपण पाहिली आहे तर मोठी मानाची, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची, प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे सह्याद्री चषक. आणि या सह्याद्री चषकामध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक 4 दिवसामध्ये एक चांगले क्रिकेट. भूषणचे जाबर भूषणचे जाबर आपण या कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा अशी विनंती करतोय आणि संपूर्ण स्पोर्ट्स बापाने टीमच्या वतीने स्पर्धा शुभारंभ होत असताना पाहायला मिळते. शुभेच्छा दोन्ही टीमला असतील, प्रत्येक येणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा असते. जसं म्हटलं जाते ना की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता असली उडान अपने हौसलों में होती है. आणि आज हौसले मात्र घेऊन या मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले. मॅच नव्हती सुरुवात, दोन्ही टीमला विष्णुबळंग शुभेच्छा असतील. शुभ सकाळ. पहिलं षटक टाकण्याकरता सज्ज झालाय गोलंदाज भावेश घोरकना. ऑन स्ट्राइक विथ बॅटिंग आपण पाहिला तर उमेश तारवी. पहिला बॉल निश्चितच खूप चांगला या ठिकाणी पाहायला मिळतोय. लेग बाईच्या सुरूमध्ये एक सिंगल धाव कंप्लीट होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भावेश एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू, ज्याला आपण सुरुवातीच्या काही मोसमामध्ये जरीमरी स्पोर्ट्स गोखेवडे टीमकडून खेळत असताना नेहमीच अव्वल दर्जाचं क्रिकेट त्याने खेळलं. परंतु आता घरी रवानगी म्हणजेच एक घरेलू क्रिकेट खेळत असताना त्याच्याकडून जास्त अपेक्षा चांगली असेल की आपल्या टीमसाठी चांगलं पूर्णपणे मोठा फटका खेळण्याचे लालच मात्र अलगट असताना आणि इथे आपण पाहिला चेंडू मिस केला आणि पहिला मोठा धक्का मात्र इथे मुंडे स्पोर्ट्स काजूपाडा टीमला एक या धावसंख्येवर लागत असताना एक धन्यवाद धन्यवाद. जस्ट आपण या ठिकाणी पाहिलं ना तर रामचंद्रजी लाखात यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी नंबर 1, 2, 3 आणि 4 क्रमांकाच्या ट्रॉफीज आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. त्याचनंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर अजयजी म्हात्रे यांच्याकडनं या स्पर्धेकरता बॉलची सुविधा झाल्या. चेतनजी पाटील साहेब असतील त्यांच्याकडनं आर्थिक सहकार्य जरूर लाभले या स्पर्धेकरता. त्यानंतर जगदीशजी लाखात यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जे आपण सन्मान चिन्ह पाहतोय ते या ठिकाणी स्पॉन्सर केले गेलेत. म्हणजे ज्याप्रमाणे आपण पाहिली आहे की सह्याद्री स्पोर्ट्सचा बापाने टीमचं जरी आयोजन असलं परंतु जे आपण पाहिले ना जे स्पॉन्सर्स आहेत त्यांची महत्त्वाची भूमिका असते. कारण की जर आपण पहिला स्पॉन्सर्स जर सहकार्य मिळालं नाही तर मग ती स्पर्धा मात्र नक्कीच योग्यरित्या कंप्लीटसुद्धा होत नाही आहे. परंतु तितकंच आभार व्यक्त करावे लागतील इथे स्पॉन्सर्स जे नक्कीच जे सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आहे.
मॅचच्या दिशेने कृष्णा निबाटर इथे आले होते, त्याने ड्राईव्ह केला धाव फेस केला होता. दोन क्षेत्ररक्षक पुढे आले होते झेल पकडण्याकरिता, परंतु नोमॅन लँड मध्ये हा चेंडू मात्र यावेळेस डिलिव्हरी होतोय. पाहता पाहता या ठिकाणी आपण जर लक्ष केंद्रित केलं तर 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्यात आणि या 3 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा टीमची 1 बाद 5 धावा. उमेश तर्वे यांना जर पाहिलं तर खूप अनुभवी खेळाडू आहेत, परंतु काही वैयक्तिक म्हणजे जवळजवळ MBMC मध्ये जर विचार केला तर वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत, परंतु जे क्रिकेटपासून थोडंसं लांब गेलेत, परंतु त्यांच्या खेळण्याचा जो इंटेन आहे ना तो मी तर म्हणेन की जरूर क्लासिकल आहे, की कारण की एक टायमिंग तितकं चांगलं करण्यामध्ये यशस्वी नेहमीच होत असतात, परंतु थोडासा सरावाचा अभाव त्यांना सुद्धा जाणवला, कारण की पहिला फटका जो खेळला होता ना हवेत पूर्णपणे नियंत्रणमध्ये नव्हता. दरम्यान आलेला वाईट चेंडू एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि धावफलक हळूच पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोचला आहे ते 6च्या घरामध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर इनफिल्डच्या वरून ऑफ साईडला शॉर्ट कव्हरच्या दिशेनं एक 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 टीमची टोटल जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. पहिलं षटक आपण ज्या ठिकाणी पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाचा विचार जर केला तर आतापर्यंत आपण पाहिलं तर सुरुवात चांगली झाली, परंतु एक महत्त्वाचा जो विकेट होता ना तो मात्र डाऊन झालाय श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा टीमचा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा हा बॉल होता. षटकाची झाली या समाप्ती. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झाले भावेश घोरकणाचं आणि या षटकाचं जर विश्लेषण करायचं झालं तर या षटकामध्ये एक महत्त्वाचा विकेट त्याने डाऊन केलाय आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 8 धावा खर्च केलेत. सुरुवात खूप चांगली राहिली आहे या ठिकाणी श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा टीमची, कारण 8 धावा या निश्चितच चांगल्या धावा मानल्या जातात सातत्याने स्कोअर बोर्डवरती. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने लक्ष केंद्रित करूया. धन्यवाद विजय. मैं रिक्वेस्ट करूंगा जो मैदान के अंदर से जो लोग आना जाना कर रहे हैं उनसे मैं रिक्वेस्ट करूंगा, अगर आपको गेंद लगती है नुकसान होता है तो कोई भरपाई देगा नहीं, और हमारे ऑर्गेनाइजमेंट टीम अगर आपके पास आ गई तो बहुत बड़ा नुकसान होगा, ये भी ध्यान में रखना है. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळते आणि जसं म्हटलं होतं की अनुभव सोसावे लागतील, घाव करावे लागतील कष्ट, तर तुम्हाला सांगता येईल तुमच्या अनुभवाची गोष्ट. आणि अनुभव पणाला लावत असताना भावेशनं पहिलं षटक जे मांडंट्री पॉवर प्लेचं फेकलं आणि 1 विकेट मिळाला, इकॉनॉमिकल राहिला, फक्त 8 धावा खर्च केल्या आणि एक चांगली सुरुवात मी तर म्हणेन बेलकवाडी टीमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. परंतु दुसऱ्या षटकाचा स्पाल सुद्धा खूप महत्त्वपूर्ण राहील या मॅचमध्ये. दीपेश बजरा येतो. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर निश्चितच आउटसाइड द लेग स्टंप डाव्या स्टेच्या बाहेर हा चेंडू मात्र या ठिकाणी टाकला गेलाय, पुन्हा टाकावा लागेल. अव्वांतरच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. 9चा आकडा पहा, नक्कीच 9चा आकडा तर आदिवासी समाजामध्ये आपण पाहिला तर खूप महत्त्वाचा राहिला आहे. का राहिला आहे? कारण की 9 ऑगस्ट जो जागतिक आदिवासी दिवस आपण पाहिला तो संपूर्ण भारत देशामध्ये अत्यंत धामधुमात आणि नक्कीच म्हणजे आनंदामध्ये साजरा केला जातो, तो म्हणजे 9चा आकडा 9 आणि तोच धावफलक पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हॅप ट्रॅकर बॉल होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झालाय, पंचांनी तेच लक्ष या ठिकाणी केंद्रित केलंय की चेंडूचा टप्पा जो आहे तो बॅटरच्या अगदी डोक्याच्या वरून गेलाय. 1 बाउन्सची ताकीद देखील या ठिकाणी दिली गेले आणि हा चेंडू पुन्हा एकदा वाईट असणार आहे. जयेश, इथे आपण पाहिलं ना तर मग दीपेशकडे बॉलिंग ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय चांगल्या कंट्रोलची गरज आहे, कारण की त्याच्याकडे नक्कीच गोलंदाजी करण्याची जरूर चांगली क्षमता आहे, परंतु थोडंसं कंट्रोल ठेवला तर मी तर म्हणेन एक योग्य आणि देखणं आणि विकेट टेकर गोलंदाज जरूर आहे दीपेश. पाहूया उमेश कशा पद्धतीने सामना करेल. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडूला वलवले स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, परंतु चेंडू जाईल डिक्लरेशन झोन मध्ये. मिळतील 2 धावा. जयेश,
2 धावा मिळवल्यात, बाउंड्रीच्या शोधात असतील आता फलंदाज, कारण की जवळजवळ दुसऱ्या षटकामध्ये आलो, एक विकेट गमावलाय, एकही बाउंड्री आलेली नाहीये. जर अशाच प्रकारची बॉलिंग राहिली आणि अशाच प्रकारची बॅटिंग राहिली आहे तर मग बॉलिंग करणाऱ्या टीमने जो निर्णय घेतला आहे ना की आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा, तो अगदी मित्र म्हणेन की योग्य रीतीने साबित करतील ते आणि मग विरोधी टीमला कुठेतरी मग अडचणीला समोर जावं लागेल. तर 2 धावा या ठिकाणी आल्या. दोन्ही टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर अगदी खोलामध्ये हा चेंडू टाकला होता. बॅटरच्या पायांना फॉलो केलं होतं गोलंदाजानं. लेग बायच्या स्वरूपात आणखी एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. 13 धावा झाल्यात. थोडंसं मित्र म्हणेन आता इथे आक्रमक क्रिकेट एखाद्या खेळाडूला खेळावंच लागेल, कारण की प्रत्येक मॅच नॉकआउटचा आहे. अभी नाही तो कभी नाही जशी परिस्थिती निर्माण होते ना, कदाचित ती परिस्थिती आता निर्माण होऊ शकते, कारण की मोठे फटके आलेले आहेत. धाव गतीवर पूर्णपणे काम लावलाय येतात. धाव फळकाचा आलेख वाढवायचा आहे ते मध्यंतरीत मोठे फटके खेळावे लागतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस केलाय. चेंडू पूर्णपणे गुड लेंथ बार वाहतोय आपण. हा चेंडूची हाताळणी केली जाते. फलंदाज मात्र एकच शॉट खेळण्याचा बघतोय की नक्कीच ऑन साईडला लॉफ्ट करायचा, परंतु जेव्हा शॉट सिलेक्शन आपण करतो ना तर चेंडूची लाईन आणि लेंथ पिक करणं गरजेचं असतं. आणि जर तुम्ही ब्लाइंड म्हणजे नजर बंद करून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला तर मग ते तितकं सक्सेस होत नसतं आणि तेच पाहायला मिळालं इथे. ते पेश नेक्स्ट बॉल घेऊन समोर कृष्णा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅटच्या टो एंडला लागलेला चेंडू, शॉट मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न नकार दिला होता कृष्णाने, मात्र धोका पत्करावा लागू शकतोय आणि तेच कारण आपण पाहिलं कुठेतरी उशिराने आपण पाहिलं तर स्ट्रायकेटच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहिलं तर रन आउटच्या स्वरूपात हा दुसरा धक्का मुंडई स्पोर्ट्स काजूपाडा टीमला लागत असताना आणि नक्कीच नवीन खेळाडू मैदानात येत असताना. धन्यवाद जे नक्कीच आपण पाहतोय. पाहुण्यांचं मनापासून आभार. चेतनदादा पाटील असतील, अजयजी म्हात्रे साहेब, अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला तर मोलाचं सहकार्य चेतनदादा पाटील यांना उल्लेख करायचा झाला तर नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहिलं आहे आणि एक क्रिकेट प्रेमी आहे. स्वतःसुद्धा एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि सातत्याने पण पाहिलं तर क्रिकेटच्या पडल्यावर त्यांचं योगदान हे नेहमीच राहिलं आहे आणि या सह्याद्री स्पोर्ट्स बाफणेच्या स्पर्धेला सुद्धा त्यांचं महत्त्वपूर्ण आर्थिक सहकार्य मिळाले, त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे पण बघितलं अजयजी म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केले गेले चेंडू, नक्कीच त्यांचे आभार व्यक्त करतोय आणि त्यांची भेट मात्र या स्पर्धेला पुन्हा आपल्याला नक्कीच मिळणार आहे. वही या मैदानाच्या दिशेनं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले नवीन बॅटर मनीष कोलेकर एक अप्रतिम खेळाडू आहेत, परंतु त्यांना चांगला खेळ खेळावा लागेल. टँक्सिंग डाऊन दी ट्रॅक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे लांगांच्या दिशेने पाहिला आपण तर कुठेतरी बाउंड्रीच्या शोधात होता काजूपाडा टीम आणि नक्कीच मनीषनं आल्या आल्या ती कमतरता पूर्ण करून दिली आहे आणि हा पहिला मोठा फटका म्हणजे चौकार या मॅच मध्ये पेश केला आहे. थँक्यू. चौकाराने अकाउंट ओपन केलंय मनीषनं. दीपेशवर थोडंसं आक्रमण केलंय. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत मिस टायमिंग झालाय. झेलची संधी निर्माण, परंतु नक्कीच बॉडी बॅलन्स बिघडलं होतं तिथे आणि तेच प्रमुख कारण की ते झेल मात्र झाला नाही, परंतु एक धाव समाधानी राहत आहेत मनीष. उमेशने नक्कीच प्रयत्न केला होता, नकार दिला. षटकाचा उल्लेख करूया आपण तर जवळजवळ 2 षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त होत असताना फलकावर आपण पाहिलं तर धाव फलक आहे एकूण ते 19. म्हणजे पहिल्या षटकावर जवळजवळ पाहिल्या 8 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये आलेल्या धावा 11. म्हणजे थोडासा मोमेंटम या षटकामध्ये शिफ्ट केलाय, परंतु विकेट सुद्धा गमावलाय. 12 चेंडूचा खेळ राहिला इथे. सह्याद्री चषकामध्ये अव्वल कामगिरी करायची असं तर खेळ अव्वल करावा लागेल आणि तो अव्वल दर्जाचा खेळ उर्वरित 2 षटकामध्ये कोणता संघ कोणती टीम करत आहे
हेही पाहणं वावगं ठरणार आहे, परंतु पाहण्यासाठी कुठे जाऊ नका, घेऊ छोटासा ब्रेकमध्ये वळूया आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. मोठमोठ्यांची काढली वरात, मोठमोठ्यांची काढली वरात, मोठमोठ्यांची काढली वरात, राघोजी भांगरेच रगात अंगात, भल्या भल्यांची लावली या वाट. वाटी जय मंचावर आपण पाहतोय भूषण जिजाबर सुद्धा आपण पाहिलं या मॅचचा आनंद घेत असताना एक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख हा वारंवार का केला जातोय, तर प्रत्येक हंगामामध्ये प्रत्येक मोसमामध्ये आपण पाहिले तर या स्पर्धेच्या माध्यमातून खरोखर क्रिकेटपटूंसाठी एक मेजवानी असते आणि आपलं टॅलेंट दर्शवण्याची एक गुड आणि चांगली संधी असते. दिवस खेळण्याचा प्रयत्न होता, इथे पाहतोय आपण इम्पॅक्ट नक्कीच मिस करणार आहोत आणि तेच आपण पाहिलं की जरूर लेग बायचा इशारा मात्र इथे मिळत असताना मनीषने नक्कीच एक चौकार ठोकलाय, परंतु उमेश जो ॲज अ ओपनर खेळाडू आलेला आहे, परंतु त्यांना चांगलं क्रिकेट खेळावं लागेल इथे, कारण की आता गरज आहे. आता मोठे फाटके काउंटर अटॅक करावंच लागेल, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 19 आल्या होत्या. यावेळेला मात्र ड्राईव्ह केला जातोय लॉंगॉनच्या दिशेनं, फिल्डर आहेत, एक धाव मिळाली, दुसऱ्या धावचा प्रयत्न होऊ शकतोय डेफिनेटली, दुसरी धाव सुद्धा तितक्याच झपाट्याने कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावचा प्रयत्न आणि इथे कदाचित पाहता 3 धावा मिस फिल्डिंग झाली आहे आणि त्याचा मोबदला मात्र भोगावा लागतोय आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मैदानाच्या मध्ये 2 खेळाडूंच्या मध्ये तालमेल तितकाच चांगला होताना पाहायला मिळाला आणि धाव फलक इथून 3 ने पुढे जात असताना पाहायला मिळतंय. मनीष कोळेकर यांना आपण पाहिलं एक चौकाराच्या सहाय्याने एक चांगलं क्रिकेट खेळतोय, उमेश त्यांना मात्र चांगली साथ देत असताना म्हणजे पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे आणि इथून आता पार्टनरशिप बिल्डअप झाली आणि त्यांना तर इथून मोठे फटका खेळणं गरजेची गोष्ट झाली आहे. चांगला चेंडू आपण पाहतो ऑन साईडला खेळायचा होता, परंतु लाईन जी फलंदाजाच्या झोनपासून लांब ठेवली होती. आणि निश्चितच यावेळेस बॅटरचं फुटवर ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केला गेला. विशाल षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस चेंडू फळ्यांदा थोडासा शरीरावरती जरूर आला होता, मिसटाईम फटका पाहायला मिळतोय आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गोलंदाज विशाल एक चांगला झेल या ठिकाणी पकडतोय. इथे विकेट गमावलाय मनीष, त्याच्याकडून चांगल्या बॅटिंगची अपेक्षा होती, परंतु ती बॅटिंग मात्र तितकी चांगली करण्याची संधी आली होती, एक चौकार लगावलाही होता, परंतु त्यानंतर ती बिल्डअप करू शकले नाहीये मोठी इनिंगमध्ये. आता सचिन मैदानाच्या आतमध्ये येतात, धावफळक आपण पाहिलं फलकावर ज्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 23 धावा आहेत, चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 4, म्हणजे आणखीन 2 चेंडू आहेत या ओव्हरमध्ये, म्हणजे जवळजवळ 8 चेंडूचा खेळ राहिला या इनिंगमध्ये. सचिन न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. आता इथून त्याला एक चांगली पारी बिल्डअप करावी लागेल, कमी चेंडूमध्ये एक आक्रमक पारी खेळावी लागेल विजय, कारण की आता धावफलक असं वाटे थोडंसं संत आणि नक्कीच ज्याप्रमाणे धीमा आहे हे आत्तापर्यंत चित्र पाहायला मिळालं आहे. निश्चित धावफलक या ठिकाणी वाढवायचं असेल तर चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साईडला, मिडविकेटच्या दिशेने चेंडूला वळवलाय, एक धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि पाहता पाहता ही दुसरी धाव कदाचित थर्ड घेर टाकला जाईल की काय. अरे बापरे, ओव्हर थ्रो. जवळजवळ क्रिकेटच्या मैदानामध्ये अचानक लगोरीचा खेळ सुरू झाला की असं चित्र दिसून आलं. ओव्हर थ्रो झाला होता आणि ओव्हर थ्रोने मात्र काँग्रेसची निशाणी दाखवले. 5 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय जयेश. चुकीचं क्रिकेट खेळलं जात आहे, म्हणजेच इथे आपण पाहिलं जरी त्या खेळाडूने चेंडू हातामध्ये नेऊन दिला असतं फक्त 2 धावा मिळाल्या असत्या. ओव्हर थ्रो करण्याचा नक्कीच मोबदला भोगावा लागला. उमेश यावेळेला ऑन साईडला काऊ काढण्याच्या दिशेने फटका चांगला खेळलाय, पहिला अटेम्प्ट मात्र अपयशी राहिला. इथे आता धोका निर्माण होऊ शकतोय आणि तेच चित्र पाहायला मिळालं. इथे धोका
उमेशचा मात्र नक्कीच लक्ष नव्हतं. धाव घेण्याचा मोह मात्र आवडला नाही तिथे. रनआउटची एक हलकीशी संधी निर्माण झाली आहे आणि नक्कीच वेळ न घालवता संधी केली कंप्लीट आणि हा आणखीन एक मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम काजूपाडा. माझा समाज जागा झालाय आता उडलाय वैराचं गोंध आता उडलाय वैराचं गोंध हे आलाय आदिवासी वाद आमचं आलाय आदिवासी वाद आलाय आदिवासी वाद आमचं आलाय आदिवासी वाद. इथून आपण पाहिलं तर मग षटक समाप्त झाली 3. धावफलकाचा आकार आपण पाहिला 29 धावा, म्हणजे जवळजवळ आतापर्यंत आपण पाहिलं तर 9ची सरासरी आहे 9.33ची. परंतु इथून आता शेवटचं जे षटक असेल कमीत कमी मित्र म्हणेन 15-16 धावा घ्याव्याच लागतील, कारण की मग 40च्या मध्ये 40 धावा तर मित्र म्हणेन 4 षटकामध्ये थोड्या कमी आहेत. निश्चितच हे मैदान आपण पाहिलं तर जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा टीमचं मैदान आहे. अतिशय मेहनत त्यांनी घेऊन या स्पर्धेची निश्चितच जी शोभा आहे ती वाढवली. प्रत्येक वर्ष काही ना काही वेगळं जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक स्पर्धा या मैदानामध्ये होत असतात. मात्र या ठिकाणी पहिला बॉल आपण पाहिला तर वाईट येतोय आणि एक चांगले बॅटिंग निश्चितच करावी लागेल, कारण या मैदानावरती 4 ओव्हरमध्ये 50-60-65 धावा देखील कमी पडतात जयेश. परंतु सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये निश्चितच थोडासा ओलावा जरूर पाहायला मिळतोय. त्याचा बेनिफिट मिळाला गेलाय दोन्ही टीमला. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच शॉर्ट पिच बॉल जरूर होता. गुड लेनमध्ये चेंडूची हाताळणी केली होती, मात्र कदाचित हा चेंडू बॅटला स्पर्श झाला असता तर निश्चितच सीमारेषा बाहेर चेंडू जरूर पाहायला मिळाला असता. परंतु आपण भविष्यवाणी करू शकत नाही आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. एक सिंगल धाव्या ठिकाणी पूर्ण जरूर झाले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 31 आकड्यावरती. ही ताकद असते फलंदाजाच्या समोर गोलंदाजाची, आणि जर फलंदाजांना चांगले करायचे असेल त्या गोलंदाजाच्या समोरच करावं लागतंय. हे पहा कुठेतरी आपण पाहिलं की फलंदाज हा चेंडू खेळत असताना थोडासा अडचणीमध्ये जाणवत होता इथे, आणि तेच कुठेतरी आपण पाहिलं ना मोठे फटके यायला हवेत, कॉलिंग व्हायला हवी आहे, तसं होत नाही आहे. आणि काजूपाडा टीम मी तर म्हणेन की दडपणाखाली खेळत असताना जर पाहिलं मी ते नक्कीच थोडंसं आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रेशर घेऊन खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. मात्र हे शेवटचं स्लॉगवरचं षटक आहे. ह्या षटकामध्ये निश्चितच चांगले बॅटिंग करावी लागते, परंतु जास्तीत जास्त विकेट जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजेच 32 आकड्यावरती. अजून या ठिकाणी आपण पाहिलं तर शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक असतील, ते म्हणजेच 4 बॉल अजून सुद्धा जे शिल्लक आहेत. आणि या 4 बॉलमध्ये आणखी जरी 8 ते 9 धावा आल्या तरी एक फायटिंग टोटल स्कोर जरूर टीमचा पाहायला मिळेल. परंतु त्याच्यासाठी थोडं फलंदाजांना सुद्धा कार्य करावं लागेल. हो तेच तर्रार चेंडू, क्या बात आहे. स्लॉग ओव्हरमध्ये पूर्णपणे ची गोलंदाजी केली जाते ना, मग जसं असतं बाउन्स चेंडूला उछाल देण्याचं कार्य केलं जात आहे. आणि त्याच्यासमोर फलंदाज कमजोर आहेत हे आत्तापर्यंत जर पाहायला मिळालंय. सलगचे 3 चेंडू जवळजवळ आपण पाहिले तर अतिरिक्त बाउन्सने बीट केलंय फलंदाजांना. यावेळेला थोडंसं नक्कीच नियंत्रण मात्र चुकलेलं पाहायला मिळालं गोलंदाजाचं. त्याचा प्रत्यय आपण पाहिला, वाईट एक्स्ट्रा रन्स मिळेल इथे. ज्याप्रमाणे उर्वरित काही चेंडूमध्ये आता फिनिशिंग टच म्हणजे एक चांगलं फिनिश करायचं आहे, तर मग इथून येणाऱ्या काही चेंडूमध्ये फलंदाजाला इंटेंट दर्शवावं लागेल, आक्रमक खेळ करावाच लागेल. कारण की इथून संयम आता राखणं की संयमाचा बांध तोडणं मात्र गरजेचं झालंय, कारण की इथून धावा आलेल्या नाही आहेत. हा फटका ऑन साईडला खेळलाय लॉंगांच्या दिशेनं, खेळाडू आहे तिथे, धाव मिळाली, एक चेंडूची फेकी येते, दुसऱ्याचा प्रयत्न, नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 बॅटर्सच्या मध्ये 2 धावा जोडल्या. टीमच्या टोटलमध्ये भर पडत असताना 35 रन्स. चेंडू आत्ता शिल्लक असतील शेवटचे 2.
षटकातील पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू रवाना झालाय. एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंड मध्ये खेळाडू सापडलाय जरूर आणि निश्चितच रन आउटच्या सुरामध्ये आणखी एक विकेट या ठिकाणी बाद होईल. एक मोठा धक्का टीम श्री मुंडे स्पोर्ट काजूवाडा टीमला लागतोय. माझ्या क्रांतीवीरांचा होत जगात गाजावाजा. रक्त तिळ तिळ आटवून सारी सुखात ठेवली प्रजा. शेवटचा बॉल असेल आता. मात्र या इनिंगचा किती धावांचा टार्गेट इथून सेट केला जाणार आहे. पहिला मॅच आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांच्या दरम्यान. कॅप्टन्सना मी रिक्वेस्ट करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. गावदी स्पोर्ट्स शाष्टीकर पाडा आणि नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी टीम इथे हुकण्याचा प्रयत्न होता. इथे पाहावं लागेल. चेंडू जाते डी झोन मध्ये. 2 धावा मात्र जरूर मिळतील. या एकच आहे का? एकच धाव मिळेल आणि एका धावेंशी धाव फळक पोहोचलाय. 37च्या घरामध्ये 38 धावांचं लक्ष असेल. कुठेतरी आपण पाहिलं तर खूप चांगली बॉलिंग राहिली आणि त्याच कारणामुळे आपण पाहिलं की विरोधी टीमला मात्र आपण पाहिला पूर्णपणे ज्याप्रमाणे वर्चस्व कोणत्याही गाजवून देण्याची संधी मात्र प्राप्त करून दिली नाहीये. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण की प्रत्येक गोलंदाजाने मात्र मी तर म्हणेन की चांगली गोलंदाजी केली. विकेट टेकिंग गोलंदाजी केली. आता आपण वळणार आहोत टॉसकडे. 2 कर्णधार असतील तिथे नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी आणि गावदी स्पोर्ट्स शाष्टीकर पाडा टीम. त्याला कर्णधार पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित या. घेऊन हाती कांतीची ज्योत, घेऊन हाती कांतीची ज्योत, अन्यायावर कराया मात. आता सर्वांचा जमलाय मेळ, आता सर्वांचा जमलाय मेळ. हे आलाय आदिवासी वाद आमचं, आलाय आदिवासी वाद. हे राघूचा आलाय वाद आमचं, आलाय आदिवासी वाद. धन्यवाद विजय. रिक्वेस्ट असेल गावदी स्पोर्ट्स शाष्टीकर वाडा टीमचे कर्णधार. एका बाजूने आपण पाहिलं नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी टीम म्हणजेच गांगडा ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूने गावदी स्पोर्ट्स शाष्टीकर पाडा टीम सांगितली तर मग शेलकार ब्रदर्स दशरथ असतील आणि खूप चांगले क्रिकेटपटू म्हणजे दोन्ही टीममध्ये आहेत. म्हणजे ही सुद्धा मॅच आपण एक रोचक आणि रोमांचक मॅच आपण पाहणार आहोत. अतिथी कक्षामध्ये आपण पाहिलं. टॉस करण्यासाठी विनंती करेन जे पाहुणे सन्मान्य जगदीशजी लाखात साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करूया आपण. नितीन या. फलंदाज पाठवून द्यात लगेच मी विनंती करतोय. टॉसची ओळख करून दिली जाईल. म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूने सैदी स्पोर्ट्स बापाने. म्हात्रे ब्रदर्स असा कॉल नक्कीच येतोय. सैदी स्पोर्ट्स बापाने नक्कीच दादा विनंती करा आपण शुभेच्छा द्या आणि आपण विराजमान व्हा. नक्कीच नितीनने कॉल दिला मात्र जिंकलाय. दशरथ काय डिसाईड करणार? टॉस जिंकलाय. फिल्डिंग. नक्कीच काय वाटतंय तुम्हाला की इथे मागील काही मॅचेस खेळत आलाय, तुम्ही चांगलं खेळत आहे, परंतु आज काय धमाका पाहायला मिळू शकते का तुमच्या माध्यमातून? हो मिळेल. मग ज्याप्रमाणे आपण बघितलं या मैदानावर मला वाटतं की तुम्ही पारितोषिक पटकावलंय. आज तुमच्याकडे गुड संधी आहे. कोणता खेळाडू चांगला क्रिकेट खेळेल? भावेश आहे, मी आहे, रुपेश आहे, योगेश आहे. ज्याप्रमाणे आज आपण पाहिले तर सह्याद्री चषक आपण पाहिलं तर नेहमीच एक मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेबद्दल काय म्हणणार?
ही स्पर्धा तर खूप छान आहे. इथे खेळायला जरा मजा येते. शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. नितीन, टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? बॅटिंग. म्हणजे पाहिजे होतं ते तुम्हाला मिळालंच. मग नवदुर्गा स्पोर्ट्स टीम काय भरपूर, मी तर म्हणेन की वाट पाहिली क्रिकेट खेळण्यासाठी, संधी कमी मिळाली, परंतु आज संधी आहे. संधीचं सोनं करणार का? आमचं काय झालं, आमची टीम जरा फुटली, त्याच्यामुळे आम्हाला हे चान्स नाही मिळाला. ते आम्हाला बोलून गेले की आम्ही मीटिंगला जातो, तर मी काय गेलो नाही मीटिंगला. आणि ते मीटिंगला गेले आणि ते सरळ सरळ टीम अलग करून टाकली. मला काय एवढं माहिती नाही पडलं, त्याच्यामुळे 5 मॅचेची पॅनल्टी लागली आम्हाला, म्हणून आम्हाला बसावं लागलं. काय वाटतंय की नक्कीच आज तुम्ही इथून चांगला खेळ करून ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न कराल? हो नक्कीच, नवीन पोरं आहेत, बघू आता 2-3 मॅची. शुभेच्छा असतील आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक. तर हे होते कर्णधार. आपण पाहिले तर नवदुर्गा स्पोर्ट्स बैलगाडी टीमच्या मॅचला होते सुरुवात. वही आपण कशा पद्धतीने धावा केल्या जातील धावतं विवरण घेऊन येतात आमचे साथी समक्षक मित्र विजयजी भोये. थँक्यू जयेश. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर फुल टॉस होता आणि निश्चितच त्याला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करता येतो ह्या चौकार. धन्यवाद. डीजे विशाल आणि भावेशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर निश्चितच फुलटॉस होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला बॅटर विशालनं. गोलंदाजी करण्यासाठी सिद्धेशला आपण पाहतोय. 38 धावा बनवायच्या आहेत विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडे टीमला. यानंतर आपण हा दुसरा बॉल पाहिला तर उजव्या एसटीच्या दिशेनं नक्कीच पाहायला मिळाला होता. चांगला बॉल, चांगला कमबॅक नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण पहिल्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 धावा पाहायला मिळाल्या होत्या. त्याच्यानंतरचा एक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरा बॉल समोरच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी जरूर झालंय गणेश तारवीच्या माध्यमातून. मात्र एक सिंगल धाव कंप्लीट जरूर झाले. स्ट्राईक रोटेट झाले. ऑन स्ट्राईक विथ बॅटर आपण पाहणार आहोत मिस्टर भावेश घोरकणा. अनेक फटके भावेशच्या बॅटमधून देखील सातत्याने आपल्याला जरूर पाहायला मिळाले. एक मॅच विनिंग पारी सातत्याने खेळत असतो. मात्र यावेळेस 38 धावा बनवायच्या आहेत. त्यातल्या आपण पाहिल्या तर 5 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत या पहिल्या 3 बॉलमध्ये. जवळजवळ हा 4था बॉल असणार आहे या पहिल्या ओव्हरमधला. थोडीशी घाई जरूर करायची आहे, कारण आपण आज पाहिलं या ठिकाणी तर या स्पर्धेचा पहिला दिवस, आणि पहिला दिवस म्हटलं तर थोडा उशीर नक्कीच होतोय. षटकातील पुढचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला चेंडू रवाना होतोय. एक धाव वेगाने पूर्ण होते आणि 1 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच सॉरी येस बीमर साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. आणि डिसिजन आहे नो बॉल. तर धावसंख्या 1ने पुढे सरकेल, ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. चेंडू टाकून झाले 3. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मिस्टर सिद्धेश. फ्री हिटचा बॉल आहे. टॉस डिलिव्हरी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. झेल उडाला होता, मात्र झेल पकडला असता तरी मात्र ग्राह धरला जाणार नव्हता, कारण फ्री हिटचा बॉल होता. मात्र यावेळेस थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण
3 धावा पळून या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि 3 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 10 धावा. हा 10 धावा इथे होताना पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे ज्या पहिल्या इनिंगमध्ये चुका होताना पाहायला मिळतात आणि त्याच चुका याही इनिंगमध्ये होता असताना पाहायला मिळतात. जास्त आज वेळ कोणता खर्च होणार नाही आहे ही रिक्वेस्ट असणार आहे प्रत्येक येणाऱ्या टीमसाठी, कारण की आज हलका हाफ आणि पहिला दिवस ऑलरेडी आपण थोडंसं उशिराने स्टार्ट केला आणि त्यामुळे मग जास्त एक्स्ट्रा वेळ जाणार नाही आहे. प्रत्येक टीमला मी तर म्हणेन की आपली गेम प्लॅनिंग रेडी ठेवायची आहे. हो यावेळेला मात्र आपण पाहावं लागेल हा नो चेंडू आणि आता मात्र हा गोलंदाज बॅन होईल. डेफिनेटली नो बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय, कारण की 2 बिमार चेंडू फेकले. गोलंदाज आता मात्र हा बॅन होईल. या मॅचमध्ये गोलंदाजी करता येणार नाही आहे त्याला आणि इथून आता मात्र कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये जरूर धावा खर्च केल्यात आणि मग फ्रीडचा चेंडू सुद्धा पुन्हा एकदा असेल. खेळण्याची संधी असेल, एक गुड अँड बिग ऑपॉर्च्युनिटी, कारण की इथून एक चांगला फटका एक्झिक्यूट करू शकतात. एक मोठे फटके खेळण्याची संधी ही त्यांच्याकडे आहे. निश्चितच एक मुक्त फटका खेळण्याची संधी आहे बॅटर विशालला. गणेश तारवे येतोय. बदली गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि फ्री हिटच्या बॉल वरती बरोबर आमच्या समालोचन कक्षाला हा सलामी देणारा, मानवंदना देणारा हा षटकार विशालच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. 6 धावा. पंच एक बॉल शिल्लक आहे का? 2 बिमर टाकलेत. पहिल्या बॉलवरती 4, त्याच्यानंतर डॉट, सिंगल, त्याच्यानंतर नो बॉल, त्याच्यानंतर 3 आणि नो बॉल, त्याच्यानंतर षटकार. एक बॉल शिल्लक असणार आहे. पहिला बॉल आपण पाहिला तर चौकार आला होता, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर तिसरा बॉल आपण पाहिला तर एक सिंगल धाव आली होती. चौथा बॉल नो जरूर हाताला, त्याच्यानंतर 5व्या बॉलवरती 3 धावा आणि पुन्हा एकदा नो बॉल आणि एक षटकार, म्हणजे 2 नो टाकलेत. त्याच्यामुळे एक बॉल असेल या षटकामध्ये. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू वाईट आहे आणि एक 22ची धाव म्हणजेच 2 धावा. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये रवाना झालाय. दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. अठरा धावा धावफलकावरती झाल्यात. ज्यावेळेस आपण पाहतोय मिड विकेटला चांगला फटका आहे.
सचिन होता, परंतु 2 धावा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 22 धावा. पहिल्या षटकामध्ये जयेश या ठिकाणी 22 धावा खर्च झाल्या आहेत आणि लक्ष आहे ते 38 धावांचं. आणि ते लक्ष आता मात्र थोडस सोपं झाले टीम विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी टीमसाठी. अगदी बरोबर म्हटलं. त्याप्रमाणे आपण पाहिलं की पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर चुका, नो बॉल, एक्स्ट्रा रन्स, मिस फील्ड. मग त्याचा प्रत्यय हेच पाहायला मिळेल की 20+ धावा. आणि एक चांगली गोष्ट आपण पाहिली तर मग बॅटिंग करणारी टीम जर जेव्हा चेस करत असते मग त्यांच्यासाठी हा बोनस पॉईंट असतो, एक्स्ट्रा रन्स. आणि तिथे आपण पाहिलं त्याने जोडलं आणि आपल्या टीमला माहिती आहे की ते काय करायचं आहे, तर विजय संपादन करायचं आहे. मग इझिली आता आम्ही तर म्हणे की आता इथून चेस करणं सोपं जाऊ शकतंय. पण जर इथे मॅचमध्ये पलटवार करायचं असेल तर मग विकेट शोधावे लागतील. सह्याद्री ट्रॉफी 2024 आपण हे पर्व पाहतोय. काही मित्र म्हणेन की अंतिमच्या क्षणामध्ये आहोत 2024चं पर्व, परंतु इथून जाता जाता 2024 पर्व आणि सह्याद्री ट्रॉफी या स्पर्धेमध्ये जर आपला नक्कीच चांगला परफॉर्मन्स दर्शवायची तर हीच तर एक बिग अँड गुड ऑपॉर्च्युनिटी आहे प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येक संघासाठी. निश्चितच मी तर येणाऱ्या प्रत्येक संघासाठी एवढंच म्हणेन, आल्या आल्या ना फक्त ट्रॉफीजवरती लक्ष द्या. कशा ट्रॉफीज आहेत, सुंदर ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याला अनुसरून मैदानाच्या आतमध्ये आपण गेम नक्कीच केला. त्या ट्रॉफींचा उल्लेख करायचा झाला तर मग सन्माननीय रामचंद्री नौशाजी लाखात साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी ह्या ट्रॉफीज त्यांच्यामधून स्पॉन्सर्स केल्या जात आहेत या स्पर्धेसाठी. आणि साईडला लॉफ्ट केलेला फटका हवेत आहे. मयूर झेल मात्र इथे कलेक्ट करत असताना विकेट पहिली डाऊन केली आहे आणि गरज होती त्या विकेटची, कारण की इथे पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या आणि नक्कीच मोठा विकेट मात्र मिळवला आहे. परंतु ज्याप्रमाणे ही मॅच सध्या तरी मी तर म्हणेन की विघ्नहर्ता टीमकडे मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी दबाव निर्माण करायचं असेल ना तर जयेश गुच्छाने विकेट पकडावे लागतील. पहिली विकेट तर आले, आणखी काही दबाव निर्माण करायचा असेल तर बॅक टू बॅक विकेट पकडावे लागतील या ठिकाणी टीम मुंडे स्पोर्ट काजूपाडा टीमला. हा जरूर आपण पाहिलं आता इथून पलटवार करावा लागेल जर मॅच जिंकायची असेल, कारण की मला अजूनसुद्धा आठवतं आहे की मागची स्पर्धा जी आपण पाहिली शेलार मैदानावर कंप्लीट झाली आहे जवळजवळ गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटीच्या माध्यमातून. त्या स्पर्धेमध्ये गावदेवी नागले टीमची बॉलिंग पाहिली होती काही कमालीची, कारण की जवळजवळ लो टोटल म्हणजे जवळजवळ 27 धावा चेस करायच्या होत्या, परंतु कमालीची गोलंदाजी पीरबाबा पापडी टीम एवढी अडचणीमध्ये आली होती, कारण की जवळजवळ शेवटच्या 2मध्ये 5 अशी स्थिती निर्माण केली. म्हणजे 27 धावांपर्यंत जी विकेट टेकिंग गोलंदाजी केली होती ना तशी गोलंदाजी इथे करावी लागेल तर कदाचित इथे चान्स मग एक संधी प्राप्त होऊ शकते जर येणाऱ्या काही चेंडूमध्ये अशा प्रकारे विकेट पकडले तर. निश्चित अतिशय चांगला उल्लेख आपण या ठिकाणी केला आहे. मात्र आणखी एक डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाला आहे तो म्हणजेच नवनाथ. एक क्वालिटी बॅटमर जरूर आहे, चांगला खेळ त्याच्याकडे देखील आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. मात्र यावेळेस पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज मिस्टर मनीष कोल्हेकर. पहिली विकेट मिळवले, कदाचित दुसरी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. ओ हो, दुसरी देखील आले. व्हॉट अ कमबॅक, काय जबरदस्त बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मनीष कोल्हेकर बॅक टू बॅक दुसरी विकेट डाऊन करतोय. विजय आपण पाहिलं तर मनीषकडे ना ऑलराऊंड खेळ आहे. मी तर म्हणेन की पॉवर प्लेच्या षटकामध्ये कदाचित मनीषला गोलंदाजी करायला हवा होता. कुठेतरी आपण पाहिलं की ते स्ट्रॅटर्जी जी कॅप्टनची होती काहीतरी वेगळी होती, रणनीती वेगळी होती आणि त्या रणनीतीमध्ये आपण पाहिलं तर मग पहिल्या ओव्हरमध्ये सफलता मिळाली नाही आहे, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये मनीष गोलंदाजी मार्कवर आला आहे. परंतु इथे आपण पाहिलं ना तर 2 बॉलमध्ये 2 विकेट आणि इथून आपण पाहिलं जर हॅट्रिक्स ही कदाचित संधी निर्माण आहे, परंतु इथे हॅट्रिक कंप्लीट करावी केली तर नक्कीच पारदर्शक नक्कीच आपण पाहिला तर मग या स्पर्धेसाठी विकेट हॅट्रिक असो, चौकाराची हॅट्रिक्स असो की षटकाराची हॅट्रिक्स असो,
आणि मग त्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल पार्थ हेमंत लाखात. आणि नक्कीच मागचं वर्ष सुद्धा मला आठवतंय की मागच्या वर्षी सुद्धा आपण हे पारितोषिक होते, या वर्षामध्ये म्हणजे या सीझनमध्ये सुद्धा आहे. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर इथे ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे. प्रत्येक खेळाडूकडे असेल आपल्यामधले असलेलं टॅलेंट दर्शवा, चांगले क्रिकेट दर्शवा, पारितोषिक मिळवा आणि आपल्या टीमचा सुद्धा फायदा करून घ्या. पीछे की तरफ से जय वीरू आ रहे भाई, थोड़ा गार्डन- फास्ट जाना है, गार्डन में नहीं आ पाए घूमने के लिए. ये हैंगिंग गार्डन नहीं, क्रिकेट का मैदान है. गेंद लगेगी, कैसे लगेगी, कहाँ लगेगी, आपको भी पता है, तो फिर बोलना नहीं कि क्या हुआ. तर विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज मिस्टर मनीष कोल्हेकर. हवाई हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडला जाईल या ठिकाणी झेल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय सह्याद्री स्पोर्ट मध्ये, सह्याद्री चषकामध्ये आपण या ठिकाणी पहिली विकेटची हॅट्रिक नोंदवणारा हा खेळाडू मनीष कोल्हेकर. आणि या गोलंदाजाला पार्थ हेमंत लाखात यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज मात्र लागू झालाय. थँक्यू डीजे. पार्थ सुद्धा आहे तिथे. पार्थला आता मला वाटतंय पार्थ 500 रुपये आता द्यायला लागतील. पार्थ पण खुश आहे, विकेटचे हॅट्रिक्स कंप्लीट केले. नक्कीच पारितोषिक आहे हेमंत दादांच्या माध्यमातून आणि त्यांचेच सुपुत्र पार्थ हेमंत लाखात यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. लागू झालंय आता. आणि मी तर म्हणेन की गरज होती पहिल्या ओव्हरमध्ये धावा, तर मग दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट. आता मग हे चित्र थोडंसं पलटायचं असेल ना, तर मग चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. जर इथे आणखीन काही धक्के पे धक्का, मग दे धक्का, होऊ शकते विजय. क्रिकेटमध्ये 2 डाव असतात. एका डावामध्ये थोडंसं आपण कमीपणा घेतला तर दुसऱ्या डावामध्ये काही ना काही वेगळं करता जरूर येतं. आणि ते चित्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळालंय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं ना तर निश्चितच धावा खर्च केल्या होत्या 22, परंतु त्याच्यानंतर एक चांगला कमबॅक. यावेळेस अजून एक डॉट बॉल येतोय. व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये होताना पाहायला मिळत आहे. आणि मी या गोलंदाजाला पाहिलं आहे, कारण की ज्या वेळेला गरुले मैदान नक्कीच खेळत असताना आणि त्याच्याकडे मग व्हेरिएशन म्हणजे कटर जास्त वापरतोय, ज्यामध्ये आपण पाहिलं तर मग फलंदाजा खेळणं थोडं कठीण जात आहे. आणि तेच प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला, कारण की फलंदाज मात्र पाहत राहिला की चेंडू आला आणि गेला कुठे, आणि तेच कारण होतं बीट करण्याचं. निश्चित फिंगर रोल त्याच्याकडे निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. यावेळेस आपण पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक ही सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. काय जबरदस्त षटक या ठिकाणी पाहायला मिळाले. आता मात्र बऱ्याच उशिरानंतर विशालला मात्र या ठिकाणी स्ट्राईक मिळाले. चांगला सेट झालेला हा बॅटर आहे, सलामीला आलाय. चांगल्या धावा त्याच्या बॅटमध्ये येताना आपण जरूर पाहिल्यात या मॅचमध्ये. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेनं स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू रवाना होतोय. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला आहे ते म्हणजेच 24 या आकड्यावरती. फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये जयेश येताना आपण पाहिल्या. आणि महत्त्वाचे 3 विकेट देखील डाऊन केलेत गोलंदाज मनीष कोल्हेकर. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे अजून मॅच जिंकण्याकरता. जरूर आपण पाहिलं की थोडासा गेमला मात्र पलटलाय, परंतु गेम समाप्त झाला. आणि डीजेकडे वळूया, गाणं ऐकूया, पडतो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये परतूया. घडू दे नवी ही कथा आता राजा, रचू दे नवा इतिहास. तुझ्या गडाची ही व्यथा आता राजा, कळू दे साऱ्या जगास. धन्यवाद डीजे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय सह्याद्री ट्रॉफी 2024 पहिला दिवस मॅच जो आपल्याला पाहायला मिळते 2 संघांच्या दरम्यान. व्हेरी फास्ट मॅच ऑफिशियल आपण पाहिली तर ज्याप्रमाणे विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी टीम चेस करते 38 धावा, आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर फिल्डिंग करणारी टीम तर म्हणेन 24 चेंडूमध्ये कमी धावा फळकाळ लगावल्या, परंतु फाईट देण्याचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळतोय. मयूर बॉलिंग ट्रॅकवर, फुलंडेंचा चेंडू या वेळेला मात्र ठोकलाय षटकार. आणि नक्कीच आपण पाहिलं धाव फळक
मात्र आता भरारी घेताना पाहायला मिळतोय. निश्चितच या ठिकाणी पण पाहिला फुल टॉस बॉल होता त्याचा पुरेपूर फायदा उचललाय फलंदाज विशालनं आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांनी करता आलाय षटकार आणि या षटकारानं धावसंख्येचा देखील बदलला आहे आकार. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 30 या आकड्यावरती. निशाल नाव आहे. षटकार ठोकला गेला. मी तर म्हणेन मॅचची हवा करण्याचं कार्य केलं इथून फलंदाजाने. आणि नक्कीच आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग साईडला खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून मिड विकेटच्या दिशेनं मनीषने चांगली फॉल्डिंग केले परंतु धावा मात्र मिळती ते 2. एकच चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळते आपल्या टीमसाठी फलंदाज आपण पाहिला तर निशाल आणि त्याने आत्तापर्यंत एका बाजूने आपण पाहिलं ना तर आपल्या टीमसाठी 8 चेंडूमध्ये 23 धाव्यांची एक जबरदस्त पारी खेळली आहे. वन मॅन शो ची भूमिका असते ना ते कंप्लीट करत असताना हा खेळाडू पाहायला मिळतोय. पुढील बॉल आणि साईडला पण एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहिलं की बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित येत नाही. एकदा मिळाले कदाचित धोका निर्माण होऊ शकला असता तिथे परंतु इथूनच आपण विश्लेषण करायचं झालं या षटकामध्ये तर धावा आल्यात. आपण पाहिला तर येणारे चेंडू राहिले तर 9 चेंडू धावांची गरज असेल ती म्हणजे 5. मॅच मात्र आपण पाहिले वन साईड एक तर्फा केलाय कारण की ज्या प्रकारे निशालने केलेली बॅटिंग त्याच्या बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर सुंदर देखणे स्टॉक पाहायला मिळाले परंतु आता इथे जवळजवळ पाहिलं ना तर जवळजवळ ही मॅच आता जिंकायची असेल तर मग पुन्हा एकदा ती करामती गोलंदाजी करावी लागेल. अन्यथा आपण पाहिलं तर 1 चेंडूचा खेळ. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. शॉर्ट स्क्वेअर लेग. हा मोठा फटका हवेत आहे इन दी एअर. आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न मनीषने कॅच जरूर पकडला गेलाय परंतु इथे आपण पाहिलं की ज्या खेळाडूचा खेळ आपण पाहिला अतिशय चांगला राहिलाय परंतु आपण पाहिलं तर जाता जाता आपल्या टीमला मात्र एका चांगल्या दिशेने मात्र घेऊन गेलाय. विकेट डाऊन. थँक्यू. संकेत यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा कमबॅक होत असताना जरूर पाहायला मिळेल कदाचित. हा चेंडू पाहायला आपण डॉटच्या स्वरूपात जरूर पाहायला मिळाला. काही षडामध्ये नक्कीच थोडासा पलटवार होताना जरूर पाहायला मिळाला. आता इथून जवळजवळ पाहिला पण ना तर येणारे 6 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. ही मॅच मी तर म्हणेन जवळजवळ ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं की पहिल्या बॉलवर पडलेला जो षटकार आणि त्या षटकारानं थोडंसं मात्र चित्र बदललं गेलं परंतु गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलं. मयूरने विकेट मिळवून दिली आहे. इन्फॉर्म बॅटरला मात्र बाद केलंय. आता इथे मॅच जिंकायची आहे तर मग 6-4 हे कॉम्बिनेशन म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघितलं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. मग आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाचा रोल खूप महत्त्वाचा राहणार आहे कारण की जर फिल्डिंग करणारी टीम मॅच जिंकायची असेल तर मग फलंदाजी करणारी टीम काय करेल की एकच बॉल त्याला निवडायचा आहे आणि गेम फिनिश करेल. यावेळेस चेंडू पडण्याचा थोडासा आतमध्ये वल्ला गेलाय. डॉट बॉल या ठिकाणी नक्कीच येतोय. आणखी तर या ठिकाणी 2 जर डॉट बॉल आले तर नक्कीच सामन्यावरती पुन्हा एकदा पुनरागमन करेल टीम श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा. यानंतर आणखी एक बिग फाईट पाहायला मिळेल आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी अँड गावदी स्पोर्ट साष्टीकर पाडा. यावेळेस आपण पाहिला तर चेंडू पडण्याचा थोडासा बाउन्स झाला होता आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेनं पुन्हा एकदा 2 धावा ठिकाणी जरूर मिळतील. या ठिकाणी
आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन बेलकडी टीम अँड हायलाइक श्रीमुंडे स्पोर्ट काजूपाडा. विशाल वज्रा खूप चांगली बॅटिंग, 10 चेंडू आणि 24 धाबा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि एक गेम चेंजिंग नॉक ज्याला म्हणतो आणि तो मात्र आपल्या टीमला मात्र दिला आणि एक चांगलं क्रिकेट त्याने पेश केलं. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी. धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे विनंती करतो की दोन्ही टीम्स आपल्या फॉर्मॅलिटीज असतील त्या पूर्ण करा आणि प्रत्येक येणाऱ्या संघालाही विनंती असेल की टॉस करण्यापूर्वी आपली फॉर्मॅलिटीज पूर्ण करा आणि त्यानंतरच आपण टॉस हा कंप्लीट करणार आहोत.